टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी पश्चिम के आमदार श्री महेश दादा चौगले साहब और खूनी ग्राम पंचायत के सरपंच श्री अल्ताफ बाली साहब ने क्या जानकारी दी, जरूर सुने। और हम आपको बता दें कि भिवंडी में होने जा रही है बहुत बड़ा ओलंपिक गेम का आयोजन। और सबसे बड़ी बात तो ये है कि इसमें आम आदमी भी, आम औरतें भी भाग ले सकती हैं। तो ज़रूर ये जानकारी सुनिए और आप सब आमंत्रित हैं। ज़रूर आइए इस खेल में भाग लेने के लिए। तो चलिए हम आपको सुनवाते हैं। स्विमिंग है, डांस वगैरह भी है। कलाकारों के लिए आपने क्या रखा है इसमें? ओलंपिक के अंदर हमने इसमें भी जो है ना सिर्फ और सिर्फ स्पोर्ट्स रखा है, क्योंकि स्पोर्ट्स के अंदर तुम ज़्यादा से ज़्यादा हिस्सा लेंगे स्पोर्ट्स में लोगों को आगे बढ़ाने का हमारे को, अगर आपकी ये हमारे को अच्छा लगेगा ये ओपिनियन तो अगले साल लिखेंगे। लेकिन अभी हमने कुछ नहीं रखा है कलाकार के लिए, क्योंकि अभी जो है सिर्फ स्पोर्ट्स रखा है। और ओपनिंग है, ओपनिंग सेरेमनी में हमने डांस के लिए इसके लिए रखा है कि डांस थोड़ा बहुत उसमें भी कंपटीशन भी, लोग अच्छे अच्छे बच्चे हैं जो भिवंडी में उनको आगे नहीं जाने मिल रहा है, तो उनकी फरमाइश थी तो उनके हम लोग ने रिक्वेस्ट को कबूल किया। अगर ये चीज आप हम थोड़े दिन पहले हमारे को बोलते हम उसमें भी डिस्कस करते हैं। सर अभी भी हो सकता है, ऐसे कुछ देर ही होगी, ऐसा नहीं, अभी काफी कधी त्यामागचा उद्देश नक्की काय आणि कशा पद्धतीचं हे आयोजन असणार आहे? सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप स्वागत सगळ्यांचा करतो आणि पहिल्यांदा एक भिवंडीत एक चांगला कार्यक्रम करण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणून यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे। माझा उद्देश एवढाच आहे, फक्त सगळे आपले जे युवा आहेत, युवा पिढी खेळाडू आहेत, त्यांना खेळाचं एकदम सगळीकडे काही ना काही छोटे छोटे गेम प्रत्येक गल्लीत चालू असतात। आज आपण बघतो तो प्लॅस्टिक पासून चालू आहे, कॅरम पासून चालू आहे, सगळे गेम चालू असतात, पण त्यांना कुठला एक प्लॅटफॉर्म भेटत नाही। त्यासाठी आपण एक ठरवलं आहे का सगळ्यांना हे भिवंडीचे जेवढी लोक आहेत आपल्या तर त्यांना सगळ्यांना एका जागी आणून, म्हणजे जसं आता मी सांगितलं का क्रिकेट सगळीकडे क्रिकेटच चालतं, पण हे बाकीचे गेम पण पोरं खेळतात ना। आज बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, घरीपासून पण खेळतात, पण त्याच्यातनं कोण आपला पोरगा चांगला उभारेल, म्हणजे त्यातला आपल्याला भेटेल तर आपण त्याला प्रोत्साहन देऊन आपण त्याला पुढे न्यायचा प्रयत्न करू। कारण का त्याच्यात आपल्या भिवंडी आपल्या जिल्ह्याचं नाव हे होईल आणि त्याला आपण घेणार, म्हणजे त्याच्या उद्देशाने काय तो गेम पण चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे, म्हणून या हिशोबाने आपण हे करतो। कारण का ह्या आवडीने आता आपण हा पहिला प्रयत्न करतो, या आवडीने दुसरी लोक पण ठेवतील, कधी आपणच ठेवू, तर सगळ्या गेममध्ये लोकांना उत्साह येईल आणि लोक जे आज सगळीकडे बसल्यात एक आरामात त्या मोबाईल घेऊन, तो मोबाईल घेण्याचा हे जाईल आणि खेळामध्ये पण त्यांना उत्सुकता अजून येईल त्यांना। या उद्देशाने आपण आता हे खेळ करतो आहे, पण एक चांगल्या पद्धतीने आता हे सगळ्या कमिट्या घेतल्यात मी, जसं आता मी सांगितलं पॉयनियर आहे, अजून अल्ताफ स्वतः यांनी चिकारवेळा केल्या, म्हणून मी अल्ताफलाच सांगितलं की तू चालू कर, आणि भारतीय जनता पार्टी आमच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र येऊन हे कार्यक्रम करायचा विचार केलेला आहे। किती दिवस पालिकेचे जे परशुराम तावडे जे स्टेडियम आहे त्याची दुरावस्था झाली, तसे अशाच अनेक जागा आहेत की त्याची दुरावस्था झाली, मग आपण अशा कोणत्या कोणत्या जागेवर बनवणार या स्पर्धा? कारण याच्यामध्ये मी बघितलं तर थाळी फेक आहे, भाला फेक आहे, स्विमिंग आहे, वेट लिफ्टिंग आहे, अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आहेत। बघा हे आपण तिकडे खेळत नाही, ज्या गोष्टी आपण करत नाही त्या गोष्टीला गंज लागणार आहे, म्हणून आज ते आपण सुरू करतोय। कारण का त्याच्यात मी आता सगळं करायला, कारण तिकडची आता आपण महापालिका पण करते, कधी आपण तिथे वॉल कंपाऊंड मारतो तर दुसऱ्या दिवशी तोडलं जाते, म्हणजे काही लोक पण आहेत ते काय करून देत नाही, असा पण विषय आहे, म्हणून तिकडे कोणी एवढं लक्ष देत नाही। पण आता आपण एक सुरुवात करतोय, तर आता तिकडे सगळं कलर बिलर ते पत्रे तुटल्यात, सगळे केल्यात, बाकीचं त्यांनी असं बनवलंय का काय लोक झोपाचं एक म्हणजे ते झोपाचंच ग्राउंड बनवलंय, अशी लोक पण आहेत, म्हणून एक चांगलं करायचा प्रयत्न करतो। आपल्याला आता काय माहिती नाही पुढे काय हे होईल, पण एक चांगलं खेळ माध्यमातून एकदा सुरुवात झाली तर सगळेजण जसं ना आज महिन्याला 4 ठिकाणी क्रिकेट असते, तर ही गेम पण होऊन आपली पोरं क्रिकेटमध्ये आज चांगली आहेत। आज आपण क्रिकेटमध्ये बघितले तर आपली पोरं ऑल इंडियामध्ये पण खेळायला लागले आहेत, ते टेनिसमध्ये तर ठाणे जिल्ह्याचे नाव होतं, म्हणजे सगळीकडे खेळायला जातात, म्हणजे आज ह्याच्यात एक क्रिकेटमध्ये आपण थोडंसं नाव कमवलं, तर ह्या सगळ्या गेममध्ये पण आपलं नाव व्हावं या उद्देशाने पण आपण हे काम करतोय। किती खेळाडू अपेक्षित आहे आणि किती संघ अपेक्षित आहे? आता एक 20 ते 25 गेम आहेत, संघ तर म्हणजे प्रत्येक संघात वेगवेगळे आहेत,
आता क्रिकेट आपण पकडलं तर क्रिकेटमध्ये पण आता एवढी म्हणजे मला तर हजारो खेळाडू येतील असं मला अंदाज आहे. कारण क्रिकेटमध्ये 300-400 जण होते. कारण का आज 3 बोलले 16 हे टीम आहेत, 16 त्या टीम आहेत, परत या 12 टीम आहेत. म्हणजे एक हा मोठा एक इव्हेंट होईल आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळे हजारो लोक खेळतील आणि त्यातनं मुलांना प्रोत्साहन द्यायचं हे आपल्याला. जे शाळेची मुलं आहेत ती आत्तापासूनच आपण त्यांना तयार केलं म्हणजे शाळेत गेम होतात पण त्यांना दुसरीकडे आता पहिल्यासारखं काय होत नाही. पहिले नाही तर एक शाळा दुसऱ्या शाळेबरोबर खेळायची, काय करायचं असं काहीतरी व्हायचं, पण आता काहीच होत नाही. म्हणून आता सगळ्या शाळांना आम्ही बोलवलेलं आहे. त्या शाळेतल्या 2-2, 3-3 पोरं प्रत्येक गेममध्ये घ्यायची आणि त्यांना पण आपण एक हे करायचं आणि त्यांना पुढच्या फ्युचरमध्ये आज शाळेमधलं सर्टिफिकेट असेल तर त्याला कुठे पण आपण गेलो तर ते 10% काहीतरी त्यांना हे असते तर त्याच्यामुळे त्यांना तिथे उलट लवकर हे येते. आपण त्याला स्कॉलरशिप बोलतो त्या पद्धतीने आपण त्याला लवकर हे करायला बसतो. तर म्हणून असं पण काहीतरी होईल आणि आमचं पण सर्टिफिकेट त्यांना देऊ, त्याचा पण कुठे उपयोग होईल आणि त्यांना पण काहीतरी पद सर्टिफिकेट असं भेटल्यानंतर त्यांना पण त्या खेळामध्ये उत्साह येईल आणि ते अजून चांगल्या पद्धतीने खेळून आपल्या भिवंडीचे अजून चांगले खेळाडू निघतील. सामना किती दिवस चालतो? हा सामना 10 तारखेपासून 10 एप्रिलपासून ते 21 एप्रिलपर्यंत हा सामना चालणार आहे. म्हणजे एक पूर्ण म्हणजे 10-12 दिवस आहे सामना चालेल. 12 दिवसामध्ये जेवढे गेम खेळता येतील तेवढे गेम खेळायचा प्रयत्न पडेल. इकडे जागा कुठे प्रॉब्लेम असेल, इथे स्विमिंग पूल आहे पण त्यांना चॅम्पियन स्विमिंग म्हणजे मोठा पाहिजे तर आपण मोठा इथे ते करायचा प्रयत्न करतो. तर निलेशच्या इथे आहे तिकडे करू. म्हणजे कोणी आपल्याला अडवलं नाही पण आपल्याला चांगलं कसं देता येईल त्या पद्धतीने आपण करतो. फुटबॉल एका दिवसाला एक गेम असं घेणार का? असं काहीच नाही, एका दिवसाला नाही. जसं गेम बसेल. आता आपण बघायला गेलो क्रिकेट आहे, क्रिकेट एका दिवसाला होणार नाही. क्रिकेटला 4 दिवस लागतील मग तो 4 दिवस खेळेल. पण 4 दिवसामध्ये आम्ही इंडोर गेम मध्ये, आउटडोर तर ते क्रिकेटमध्ये झालं, इंडोर गेम मध्ये आम्ही कॅरम खेळू, बुद्धिबळचे गेम हे ठेवू. असे गेम पण आहेत ना ते इंडोर मध्ये घेऊ. टेनिस आहे, एका रॅकेटचं, बॅडमिंटन ते खेळू इंडोर मध्ये. असे गेम सगळे आपल्याला 12 दिवसामध्ये संपवायचे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राहील का? प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पण आहे आणि अल्ताफचं पण आहे. इकडूनचा नंबर दिलाय त्याच्यावर नंबर दिलेले आहेत. आणि तुम्ही आता शुल्काचा विचारता, शुल्काचा विषय नाही आहे. शुल्काचा विषय कसा आहे, शाळेच्या पोरांना तर नाही पण बाकीच्या ज्या टीम आहेत प्रत्येककडे हे करतात आणि त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला आमचे ते करून आम्ही खेळू आणि आमचे पैसे आम्हाला द्यायचे. तर त्यांचं पण देणार आम्ही अजून टाकून आपले पण बक्षीस देणार. आणि काही ठिकाणी असं आहे का फ्रीमध्ये ठेवलं तर टायमावर तो येणार नाही, मग टायमावर खेळेल कोण? आता डान्स कॉम्पिटिशन त्यांच्याकडे 1 रुपया नाही घेतला, त्यांना असं फ्रीमध्ये दिलंय. पण त्यांना सांगितलंय, नाही तर आपण त्यांना सांगितलंय तुम्ही करा आणि 2-3 जण नाही आले तर त्याला प्रॉब्लेम होईल. म्हणून एक छोटासा एक शुल्क त्यांच्याकडनं काहीतरी घ्यायचा प्रयत्न करू. बहुतेक गेम मध्ये नाही, 2-4 गेम पकडले तर त्याच्यात ठेवलंय. किती शाळा? 48 शाळांना आतापर्यंत त्यांनी आम्हाला हे केलंय का आम्हाला यायचं आहे. आता त्याच्यात आता ते फॉर्म घेणं चालू आहे. त्यांची पण एक सरांची टीम लागली, पूर्ण सर जे शाळेचे सर लोक आहेत त्यांची पण टीम लागली. ते बघू सर का नाम इधर स्कूल में उधर सर डिस्ट्रिक्ट के भी सर है, ते सर पूर्ण ते शाळेचे जे असतात ते खेळवतात त्यांना सगळ्यांना लावलेलं आहे. मग त्या पद्धतीने ते पण करतील. याच्यामध्ये ड्रेस कोड आहे का? ड्रेस कोड शाळेचा त्यांच्यात जेवढे होतील ते आहे पण नंतर आमचा ड्रेस कोड आहे कधी आहे तो सेमी फायनलला पोहोचल्यावर सगळे इकडे आल्यावर तो आहे. सेमी फायनल फायनल याला ड्रेस कोड आमचा आणि क्रिकेटला पहिल्यापासून आहे. आता कसं आहे एक बघायला गेलो तर आपण एक डायरेक्ट 400 लोक येतील, 400 लोकांना ड्रेस रनिंग मध्ये हे होणार. म्हणून त्यांना जेवढे कॅलिबर सेमी पर्यंत येतील त्यांना ड्रेस कोड पण देण्यात येईल. काय पारितोषिक सगळ्यात चांगला राहील जे म्हणजे त्यांना हे नाही त्यांना अपेक्षा असेल अपेक्षापेक्षा चांगला राहील. कारण का आपण काय कोणाला हे काही आपल्याला काही प्रॉफिटचं काम कमवायचं काम नाही. एक फक्त आपल्या भिवंडीकरांच्या मुलांना एक चांगली एक प्लॅटफॉर्म भेटावा आणि चांगलं आपलं भिवंडीत एक काही वर्षापासून बंद पडलेला विषय आहे तो एकदा सुरू व्हावा. नंतर आपण सुरू केल्यानंतर तर 4 लोकांनी कधी केला तर भिवंडीच्या सगळ्या जे खेळाडू आहेत त्यांचं एक भलं होईल आणि त्यांना कुठला तरी चांगला विषय भेटेल का त्यांना एक मजा आहे. मी आता मगाशी बोललो का सगळे मोबाईलमध्ये बसलेले आहेत, कोणाला कुठे वेळ नाही, पोरांना वेळ नाही, घरातल्यांना वेळ नाही. म्हणून एक ते खेळाडूमध्ये जी रुची झाली ते एक चांगलं होईल आणि मी हे चांगलं करण्याचा प्रयत्न करतो का ह्याच्यात आपल्या सगळ्यांचा भिवंडीकरांचा फायदा होईल आणि भिवंडीकरांच्या युवांना त्याला हे चांगलं होईल. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला मदत करावी आणि जे भिवंडीची लोक आहेत त्यांना ह्याच्यात रुची आहे का यांना खेळामध्ये त्यांना माहिती आहे का त्यांनी कधी केलेलं आहे का नाही आहे पण आम्हाला ह्याच्यात
पुढे यायचं आहे, म्हणजे त्यांनी काही पण केलं नसेल तर त्यांनी यावं. कारण का ह्याच्यात कोणाचा स्वार्थ नाही, कुठल्या पार्टीचा विषय नाही. कारण का सगळ्या पार्टीच्या आपण सगळ्यांना बोलवलंय, कोणा पार्टीचा विषय नाही, फक्त एक भिवंडीचा विषय आहे. म्हणून सगळे मिळून आपण एकत्र येऊन असा कार्यक्रम करू असं मी सगळ्यांना म्हणजे अपील करतो की सगळेजण एकत्र या. आपण भिवंडीसाठी काय करायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. एज लिमिट आणि ओपन मध्ये म्हणजे कोणी तर त्याच्यात त्यांचे कधी वजनवर असते काही ठिकाणी, तर ते पण ते त्यांच्या पद्धतीने ते करते. म्हणजे ज्यांना आपल्याला माहिती असेल काय काय करतात, जे क्रिकेट म्हणजे जे क्रिकेट खेळवतात त्यांनाच मेन केलंय, जे कबड्डीचं ते असोसिएशन ठाण्याचं त्यांनाच करायला दिलंय, भिवंडीचे जे कबड्डी जसं खेळतात त्यांना दिलं. म्हणजे सगळं त्यांना दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्ही फक्त तुम्हाला सपोर्ट करतो.